नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या आमच्या विरांक सम्मान ह्या कार्यक्रमात तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार आणि आमच्या सांगाताना आयज आसात एक वायुसेना दळाचे एक अधिकारी ज्यांच्यांनी एअर वायस मार्शल हे पद भुशयलें. त्याचबरोबर तांकां अतिविशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल आणि वायुसेना मेडल लेगीत प्राप्त जाल्ले आसा अशें माजी एअर वायस मार्शल सुनील नानोडकर आमच्या सांगातान आसात. जाणून घेऊया तांचे कडच्यान वायुसेने खातीर तांणी कसल्या पद्धतीचे योगदान दिल्लें आसा आणि कशा तरेन आमच्या ह्या भारताची सेवा तांचे कडच्यान घडिल्ली आसा. सर, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल की आत्तापर्यंत आपण एक 38 वर्षांची कारकीर्द जी आहे ती वायुसेनेसाठी दिलेली आहे आणि ह्या 38 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आपण निवृत्त झाला. मागे वळून पाहताना आपल्याला काय वाटतं की ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने आपण वायुसेनेची सेवा केलेली आहे? मग लहानपणापासून इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली तर एखाद्या मुलाला जेव्हा जे पाहिजे असं ते मिळतं तसा आनंद होता. एक आपल्या मातृभूमीची सेवा करावी ही जिद्द होती मनामध्ये, ती करायला मिळाली आणि 38 वर्ष काळ खूप चांगला काळ मिळाला हे करायसाठी. त्यामुळे एकंदरीत म्हटलं तर खूपच असं सॅटिस्फॅक्टरी जीवन जगायला मिळालं असं वाटतंय. आणि जर का उद्या कोणी मला बोलवलं परत तर परतही जायची इच्छा आहे. क्या बात आहे. साधारणतः नानोडकर हे नाव ऐकल्यानंतर गोव्याचा संदर्भ आपल्या नावाकडे येतो, पण आपला जन्म जो आहे तो गुजरातमध्ये झालेला आहे आणि त्यानंतर आपलं आता माझ्या मते निवृत्तीनंतरचं जे वास्तव्य आहे ते गोव्यामध्ये आहे. तर गुजरात ते गोवा हा प्रवास कसा काय? आणि आपला जन्म गुजरातमधला आहे त्यामुळे हा माझा प्रश्न आहे. हां, माझे वडील टाटा केमिकल्समध्ये नोकरी करत असल्यामुळे माझा जन्म टाटा टाउनशिप एक मिठापूर म्हणून छोटंसं गाव आहे सौराष्ट्रामध्ये, तिथे झालं. एक कॉस्मोपॉलिटिन असं ॲटमॉस्फिअर तिकडे असल्यामुळे सुरुवातीपासूनच तशा एक ॲटमॉस्फिअरमध्ये मी वाढलो. त्याच्यानंतर खूप लहान असतानाच आम्ही मुंबईला आलो, कारण मुंबईचेच कुटुंब सगळं गोव्याहून मुंबईला गेलं होतं. त्यामुळे मुंबईला वाढलो. त्याच्यामुळे शाळा, कॉलेज हे सगळं मुंबईत झालं. पण एक आपले रूट्स जे मूळ आहे आपलं ते गोव्यात असल्यामुळे पहिल्यापासून आकर्षण होतं. माझी बहीण आणि भाऊ दोघंही गोव्याला सेटल झाले. बहिणीचं लग्न झालं, ती इकडे आली, भाऊ इकडे आला. त्याला छान वाटलं आपले मुळाकडे जावं, असं एक आकर्षण होतं त्याचं. आणि मग ते सगळं होत असताना मला पण वाटलं की आपण कधी ना कधीतरी निवृत्त होणार, मग का गोव्याला का नाही. तर म्हणून मी पण गोव्याला 1987मध्येच छोटीशी एक जागा घेऊन 92मध्ये घर बांधून ठेवलं होतं की जेव्हा केव्हा निवृत्त होईन तेव्हा इकडेच यायचं म्हणून. आणि असं असतं की ओढ असतेच आपल्या, आणि गोव्यासारखं दुसरं राज्य मला नाही वाटत भारतात आहे आमच्यासारख्यांना सेटल होण्यासाठी. गोवेकरांची एक ओळख आहे सुशेगार म्हणूनच. आणि मी असा एक अनुभव घेतो, मी जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा तुम्ही गोवेकर खूप लकी आहात असं बरेच जण आम्हाला म्हणत असतात. आणि त्याची काही कारणं आहेत. आपल्याला निसर्गाने पण एवढं संरक्षण दिलेलं आहे की कोणत्याही प्रकारची तशी आपत्ती आपल्यावर येत नाही आणि एक वरदान आपल्या गोव्याला लाभलेलं आहे. त्यामुळे कदाचित ही ओढ जी आहे जी बऱ्याच जणांना गोव्यात इथे येऊन राहण्याची किंवा इथे वास्तव्य करण्याची आहे. मी थोडासा बालपणाकडे आपले जाईन. आपले वडील जे होते ते टाटा केमिकल्समध्ये कामासाठी होते, पण आपण वायुसेनेकडे किंवा ह्या डिफेन्स लाईनमध्ये आपण कसे काय आलात? वडील इंजिनियर होते आणि वडिलांचं माझ्या मते त्यांचं एक हे होतं की गणित आणि शास्त्रामध्ये मी निपुण व्हावं म्हणून, आणि त्यांच्यासारखं कदाचित किंवा त्यांच्यापेक्षा चांगला इंजिनियर व्हावं म्हणून. पण मला जरा लहानपणापासून कठीणच वाटत होतं की, कारण ते खूप हुशार होते आणि त्यांच्या बरोबरी करणं मला शक्य वाटत नव्हतं. पण एक होतं की वडिलांनी लहानपणापासून मला जे काही करावं असं वाटत असं होतं ते करण्याची संधी दिली. आणि 7वीत असतानाच मी नक्की केलं होतं की मला काय करायचं आहे आयुष्यात. म्हणजे 7वीत असताना आपण हा निर्णय घेतला, पण त्याच्यासाठी कुठून तरी एक प्रेरणा आपल्याला मिळाली असेल. ती प्रेरणा कोणती होती? किंवा कधी कधी असं होतं की आपण ज्या शाळेमध्ये शिकत असतो त्या शाळेमधले शिक्षक कधी कधी आपले प्रेरणास्रोत ठरत असतात. ते कदाचित त्या क्षेत्रामध्ये नसतील, पण काही गोष्टी किंवा काही कोणत्या तरी विषयाच्या माध्यमातून ते आपल्याला एखाद्या विषयापर्यंत नेऊन सोडत असतात. असं काही प्रेरणास्थान आपलं आहे का? किंवा एखादी अशी घटना घडली ज्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे? नाही, एक घटना नक्की घडली आणि त्याच्यामुळेच हा पुढचा प्रवास सुरू झाला. 7वीत असताना त्या वर्षी
सगळ्यात मोठं कमर्शियल विमान बोईंगचं 747 हे येणार होतं आपल्या भारतामध्ये. आणि इंडियन एअरलाइन्स तेव्हाचं टाटा चालवायची तेव्हा ते घेण्यात आलं होतं. आणि अर्थात तेव्हा माझे वडील टाटामध्ये नव्हते, ते मुंबईला आले होते, दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी करत होते. पण माझे मामा एक एअर इंडियामध्ये होते आणि त्यांनी म्हटलं की अरे मोठं विमान येणार आहे. आणि विमानाचं जे अप्रोच आहे सांताक्रूजचा तो आमच्या घरावरनं जायचा. अरे वा. तर मी एक हट्ट म्हणून का होईना त्या दिवशी शाळा बुडून मी ते विमान बघायचं म्हणून मी गच्चीत जाऊन बसलो होतो. आणि आईवडिलांनी तेव्हा अलाव पण केलं होतं, माहीत नाही कसं, पण म्हणजे ते शक्य झालं होतं. त्यामुळे मी वाट बघत होतो विमानाची. आणि ते 747 जेव्हा लँडिंगला आलं तर त्याला एस्कॉर्ट करायला 2 फायटर विमानं त्याच्या विंगवर होती. म्हणजे कारण हे विमान आपलं जेव्हा उडून येतं तेव्हा पाकिस्तानची कंप्लीट बॉर्डर क्रॉस करून येतं समुद्रावरनं. आणि त्याच्यामुळे कदाचित असेल किंवा एक संरक्षण द्यावं म्हणून अशी काही आपली रणनीती असेल तर त्याप्रमाणे ती 2 विमानं होती. ते मनामध्ये एक विचार आला की हे मोठं विमान मला चालवायचं की ती छोटी विमानं आहेत ती चालवायची आहेत. एक थोडंसं अचंबा होता. म्हणून मी मामाला विचारलं जेव्हा पुढच्या वेळेस भेटलो तेव्हा की बाबा ती 2 विमानं. तर ते म्हणाले अरे ते एअरफोर्सची 2 विमानं होती आणि ते संरक्षणासाठी बरोबर दिली होती, ती आली होती त्याच्याबरोबर. मग मी नक्की विचार केला की आपल्याला ते मोठं विमान नाही, आपल्याला ते छोटं विमान जे भारताचं संरक्षण करणार योग्य आहे, संरक्षण करण्यासाठी योग्य आहे, ते विमान आपण जास्ती आय थिंक चालवलं तर बरं होईल असं एक मनामध्ये आलं. आणि मग ते पुढे त्याला वाटचाल मिळाली. आणि आईवडिलांनी म्हणा किंवा शाळेत शिक्षक आणि शाळेनंतर सुद्धा कॉलेजमधले शिक्षक काही होते, त्यांनी खूप मला प्रोत्साहन दिलं. कारण खूप कमी लोक हा विचार घेऊन येतात की लढाऊ विमान, आणि ते लहानपणापासून सुरू असलेला विचार पुढे त्याला एक मार्ग मिळाला. तर त्यामुळे ते सगळं पॉसिबल झालं. आणि प्रत्येकाचं योगदान आहे. आईवडिलांचं तर आहेच आहे की मला काय करायचं होतं ते करायला दिलं. परत बहीण भाऊ ते पण एनकरेज करायचे. परत कुटुंबियांनी नंतर बरंच साथ दिला. आणि मित्रमैत्रिणी प्रोत्साहन द्यायचेच की आपल्यातला कोणतरी असं वेगळं काहीतरी करू इच्छितो आणि करायची क्षमता कदाचित दिसत असेल त्यांना, तर त्यामुळे ते पण प्रोत्साहन देत होते. तर असं एक प्रवास तो कलेक्टिव्हली सुरू झाला होता आणि त्याला मग नीट तो मार्ग मिळाला. आम्ही बऱ्याचदा जेव्हा जो कोणी आर्मीचा कुठचाही भाग असेल, म्हणजे ते नौदळ असेल, वायुदळ असेल किंवा सैन्यदळ असेल, जेव्हा आमच्या समोरून ही माणसं जातात तेव्हा आमची सुद्धा एक छाती वेगळ्या पद्धतीने फुगते त्यांना बघितल्यानंतरच. तो एक ऊर भरून येण्याचा प्रकार असतो ना. सो आपल्याला मी पहिल्यांदा भेटल्यानंतर माझ्या मनामध्ये पण हाच विचार आला की आम्ही का गेलो नाही ह्या बाजूने. कदाचित आमची सुद्धा ही कदाचित जीवन जगायची पद्धत वेगळी झाली असती. पण प्रत्येकाचा एक नशिबाचा भाग असतोच. त्याप्रमाणे आपण 1980च्या दशकामध्ये साधारणतः भारतीय हवाई दलामध्ये सामील झाला. सो इथे येण्याचा जो प्रवास होता तो कसा काय? प्रत्येकाच्या आयुष्यात फेल्युअर्स हे असतात आणि फेल्युअर हा पहिला टप्पा असतो सक्सेसचा, असं बऱ्याच लोकांनी महान लोकांनी पण म्हटलंय. आणि माझ्या बाबतीत पण तसंच झालं. जेव्हा 7वीमध्ये मी ठरवलं की बाबा मला फायटर एअरक्राफ्टमध्येच पायलट बसायचं आहे आणि पायलट बनायचं आहे, पण ते काही सोपं नव्हतं. त्यामुळे मी मनाने विचार करायला लागलो होतो आणि मग हळूहळू त्या मार्गाला कसं जाता येईल त्याचा विचार करायला लागलो. NDAची परीक्षा दिली आणि NDAच्या परीक्षेमध्ये मी फेल झालो. कारण आमची बॅच जुनी 11वी SSC, त्याच वर्षी 10वी SSCचं पण बोर्ड होतं. सिलेबस चेंज झाला होता NDAच्या परीक्षेचा. तो मी तेवढा रेफर केला नव्हता. आणि तेव्हा काय ऑनलाईन जाऊन हे करा हल्ली जे होतं ते तेव्हा नव्हतं. त्यामुळे तुम्हाला चौकशी करायला पाहिजे, त्यांना लिहायला पाहिजे किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे. जेवढे काही सोर्सेस आहेत त्याला सगळीकडे व्हिजिट करायला पाहिजे. तेवढं काय मी करू शकलो नाही किंवा केलं नाही. काही कारण असू शकतं त्याला. पण एक्झामचा सिलेबस चेंज झाला. ते 3 पेपर्स असतात, 2मध्ये मी छान केलं. तिसरं मॅथ्स नवीन आणि जुनं एकत्र आलं. इंटिजर आणि डेल्टा वगैरे ह्या साईन पहिल्यांदा परीक्षेच्या हॉलमध्ये मी बघितले आणि थोडासा कचरलो. त्यामुळे माझ्या हिशोबाने मी 50%
पेपर सोडवला आणि त्याच्यामध्ये मला 37 मार्क मिळाले. म्हणजे ते ठीकठाकच होते. जर का सगळा पेपर सोडवला असता तर झालो असतो, पण त्यामुळे मेरिटमध्ये नाही आलो, फेल झालो. पण हे फेल्युअर माझ्या दृष्टीने मला चांगलं झालं, एक लाभलं म्हणता येईल. कारण मी नंतर कॉलेजमध्ये एअरविंग NCC घेतली. एअरविंग NCC मधनं दरवर्षी मुंबईला त्या काळामध्ये 10 लोकांना बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये फ्लाईंगसाठी सिलेक्ट करायचो. तर जवळजवळ 150-200 मुलांमध्ये 10 मुलं सिलेक्ट होतात, त्यांच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. ते एक फ्लाईंगचा एक्सपिरियन्स जो बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये मिळाला आणि C सर्टिफिकेट वगैरे NCCतनं केलं, त्या मार्गाने मला वायुदलामध्ये एंट्री मिळाली. त्याच्यानंतर ऑफकोर्स सिलेक्शन वगैरे वायुदलाचं कॉमनच असतं, जसं कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम वगैरे असते त्यासारखंच यांचं पण सिलेक्शन असतं. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये इंटरव्ह्यू वगैरे असतं. तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला करायला लागल्या. पण तो एक बेस मिळाला NCCचा त्याच्यामुळे, आणि फ्लाईंग जे मिळालं बॉम्बे फ्लाईंग क्लबमध्ये, तर त्या गोष्टीमुळे मला पुढे एअरफोर्समध्ये पण इनिशियल स्टेजमध्ये खूप फायदा झाला. तर त्यामुळे एक फेल्युअरमुळे एक वेगळ्या मार्गाने का होईना प्रवेश मिळाला, पण त्यामुळे मला वायुसेनेमध्ये अगदी त्याचा भरपूर फायदा झाला आणि रेस्ट इज हिस्ट्री. ध्येयपूर्तीचा आनंद सगळ्यांनाच होत असतो, पण त्या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे प्रशिक्षणाचा, ट्रेनिंग. एखादं विमान हवेत उचलणं आणि ते उडवणं, हे आम्हाला मी सुद्धा मी एवढा विमान प्रवास करतो खरा, पण विमान जेव्हा झेपावतं आकाशामध्ये तेव्हा एक उरात धडकी भरलेली असते. पण वैमानिक जेव्हा प्रशिक्षण घेत असतो तेव्हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि कठीण टप्पा कोणता असू शकतो? नाही, पहिला सोलो जो करतात म्हणतात, एकट्याला तुम्हाला विमान घेऊन उडवायला देतात, तो एक टप्पा असतो, तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो प्रत्येक विमानामध्ये तुम्हाला तो अचीव करायचा असतो, तुम्हाला तो गाठायचा असतो. तर त्यामुळे जो सोलो म्हणतात, आणि पर्टिक्युलरली फायटर विमानामध्ये, कारण तिकडे जुन्या जे विमानं होती आपल्याकडे, तिकडे सगळीकडे एकच कॉकपिट असायचं, एकच सीट असायची. त्यामुळे फक्त ट्रेनर मध्ये 2 सीट्स असायच्या आणि ट्रेनरची क्षमता फायटरच्या क्षमतेपेक्षा कमी असायची. त्यामुळे ते ट्रेनिंगसाठी जास्ती करून वापरायचे. तर त्याच्यामुळे कधी ना कधी तुम्हाला एकट्याला विमान घेऊन जायचं आहे. तर ते जे एकट्याला विमान, कुठलंही विमान असू दे, जे इनिशियल विमान उडवली ती असू दे, नाहीतर नंतर जी फायटर विमान असेल, तर तो एक खूप महत्त्वाचा आणि एक थोडासा कठीण म्हणता येईल तो एक टप्पा असतो प्रत्येक वैमानिकाच्या आयुष्यातला. आता एक सामान्य जो विमान चालवणारा वैमानिक असतो तो आणि फायटर पायलट ह्यांच्यामध्ये एक नेमका फरक काय आहे? वैमानिक आहे, कारण विमान हे मशीन तुम्ही बेसिक सायन्सच्या अगेन्स्ट जात आहे, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जात आहे. त्यामुळे वैमानिकाला, दोन्ही वैमानिकांना जबाबदाऱ्या एक सारख्याच असतात असं थोडक्यात म्हणता येईल, बेसिक जबाबदाऱ्या म्हटल्या तर. पण फायटर पायलटला जी केपेबिलिटी लागते इन टर्म्स ऑफ त्यांचे रिॲक्शन्स किंवा मानसिक एक तत्परता, चपळता म्हणता येईल, किंवा फिजिकल फिटनेस म्हणता येईल. कारण तुम्ही जी बाकी जी विमानं चालवतात ते जास्तीत जास्ती अगेन्स्ट ग्रॅव्हिटी गेलात तर 1, 1.5 किंवा अगदी खूप जास्ती गेलं तर 2 ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही दुप्पट जाता. पण फायटर एअरक्राफ्टमध्ये तुम्ही 9 पट पण जाऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्ती सुद्धा जाऊ शकता. नॉर्मल फ्लाईंगमध्ये तुमच्या कॉम्बॅटमध्ये वगैरे 4 ते 5 जी फोर्स तुमच्या अंगावर ताण असतो तुमच्यावर. तर ती शरीराने सोसून त्याच्यामध्ये तुमचं मेंटल प्रिपरेशन म्हणजे मेंटल तत्परता तुम्हाला तेवढी दाखवावी लागते. आणि कारण तुम्ही कॉम्बॅटमध्ये एक स्प्लिट सेकंडमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचं असतं की मी काय मॅन्युव्हर करू, बरोबर, मी आता कुठलं वेपन वापरू शत्रूच्या अगेन्स्ट. तर ते वापरायसाठी ह्या 2 गोष्टींचं खूप महत्त्व आहे. आणि तिसरी म्हणजे एक थोडीशी खटाळपणा किंवा एक थोडंसं एक किंक असायला लागते. कारण तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्ही माझ्या मते फायटर पायलट बनवू नाही शकत.
कारण तुम्ही जर का सरळ दृष्टीने चालणारे सरळसोट चालणारे माणसं असाल तर मग तुम्हाला शत्रूच्या चाली ओळखणं, त्यांचे रणनीती ओळखणं, त्यांच्यापेक्षा एक स्टेप पुढे राहणं वगैरे माझ्या मते शक्य नसतं. हे असं माझं पर्सनल मत आहे. कदाचित बरोबर असेल, कदाचित चुकीचं असेल, पण एक ती आपण म्हणतो ना एक किंक लागते थोडीशी वेगळी. कारण वेगळी विचार करायची तुमची जर का क्षमता असेल तरच तुम्ही ते करू शकता. बरोबर. साधारणतः तुम्ही MiG-21 ते जग्वार हा असा तुमचा प्रवास आहे. सो ह्या प्रवासामध्ये MiG-21 म्हणा किंवा जग्वार ह्या दोन्ही विमानांची खासियत काय आहे? MiG-21 हे रशियन एअरक्राफ्ट होतं आणि खूपच चांगलं डिझाईन होतं. कारण जुन्या काळामध्ये जेव्हा आम्ही ते विमान बनलं म्हणजे 1950-60च्या दरम्यान जेव्हा ते डिझाईन केलं मिकोयान ब्युरोनी, तेव्हाचं ते वन ऑफ द बेस्ट फायटर असं ओळखलं जायचं. रशियनची एक खासियत आहे की ते खूप दमदार विमानं बनवतात, की खूप फास्ट जाऊ शकतात, कमीत कमी वेळात टेक ऑफ करून पटकन वरती जाऊन मिसाईल फायर करून पटकन खाली येईल असं, आणि त्याचं शॉर्ट ड्युरेशन असायचं. त्यामुळे वेरॅज जॅग्वार हे बनलंच वेगळ्या दृष्टिकोनातलं होतं. जॅग्वार बनलं होतं ते शत्रूच्या लांब आतमध्ये जाऊन जी टार्गेट पॉईंट्स मेन त्यांची जी महत्त्वाची टार्गेट्स, कारण कोणीही तुमची महत्त्वाची टार्गेट्स असतील ती बॉर्डरवर ठेवणार नाही, ते आतमध्ये असतात जनरली. तर तिकडे डीप पेनिट्रेट करून शत्रूच्या राष्ट्रामध्ये डीप पेनिट्रेट करून त्याच्यावर ॲक्युरेटली बॉम्ब करून, म्हणजे एवढ्या लांब जाऊन पण ॲक्युरेटली बॉम्ब करून येण्यासारखं. आणि दुसरी खासियत जॅग्वारची हे होती की ते खूप लो फ्लाईंग करून जाऊ शकत होतं. म्हणजे तेव्हाचे रेडार्स वगैरे त्याला पिकअप नाही करायचे, कारण टरेन मास्किंग वगैरे म्हणतात. म्हणजे आपले दऱ्याखोऱ्यातनं जाऊन किंवा अगदी खूप समुद्रावरनं पण खूप अगदी जवळ म्हणजे पाण्याच्या जवळ न जाऊन, म्हणजे रडार डिटेक्ट न करण्याची क्षमता, रडारला न डिटेक्ट करून देण्याची क्षमता त्या एअरक्राफ्टमध्ये होती. आता अर्थात त्या याच्यामध्ये खूप बदल आलेले आहेत. आता स्टेल्थ वगैरे टेक्नॉलॉजी आली आहे, त्यामुळे लो जाण्याची गरज नाही विमानांना राहिलेली. तर ते रडारच्या सिग्नेचरला डिफाय करू शकतं, पण तेव्हा ती टेक्नॉलॉजी नव्हती. त्यामुळे जॅग्वार सारखी विमानं खूप लो फ्लाय करायची, आणि त्याच्यामुळे दोघांची फ्लाईंगचे टेक्निक वेगळे होते. आणि अर्थात रशियन याच्यामध्ये आम्ही एक मजा म्हणून म्हणायचो की रशियन पहिले विमान बनवायचे, मग एक खड्डा करायचे आणि त्याच्यावर म्हणजे पायलटला बसवायचे. आणि वेस्टर्न एअरक्राफ्टमध्ये पायलटला पहिले बसवायचे आणि मग त्याच्या आजूबाजूला सगळं विमान बनवायचे. तर त्यामुळे एक बेसिक फिलॉसॉफीमध्ये फरक आहे असं आम्ही सगळे मजेमध्ये म्हणतो. पण ॲक्च्युली खरं आहे ते टू एन एक्सटेंट, की रशियन विमानं बनली होती ती त्यांच्या कमी तापमानाच्या एन्व्हायरमेंटसाठी. त्यामुळे भारतात आल्यानंतर ते हॉटर आणि हॉटेस्ट असंच एअर कंडिशनिंग होतं त्याला. त्यामुळे पायलटचा खूप घाम निघायचा. वेदरॅज ब्रिटिश विमानं जॅग्वारसारखी होती अँग्लो फ्रेंच डिझाईनची, ती पायलटला खूप कम्फर्ट ॲज फार ॲज कॉकपिट कम्फर्ट चांगला द्यायचे. बसायला सीट वगैरे चांगली म्हणजे चांगली जागा असायची. त्यामुळे तुम्ही जास्ती तुमचं परफॉर्म करू शकायचं असं एक हे आहे. MiG-21 वरनं आपण जग्वारवरती आला. सो हा जो चेंज होता किंवा हा जो बदल होता तो एक वैमानिक म्हणून तुम्ही किंवा फायटर पायलट म्हणून कशा पद्धतीने तो ॲक्सेप्ट केला, आणि त्याच्यासाठी काही त्रास झाला किंवा काही, कारण आपण एखादी सवय आपल्याला लागलेली असते, ती सवय मोडण्यासाठी आपल्याला खूप मानसिक तयारी करावी लागते. आपण एखादं घरसुद्धा बदलताना खूप वेळा विचार करतो. आणि इथे तर तुम्ही म्हणजे हवेतच तरंगत असतात. ह्या तरंगणाऱ्या हवेमध्ये तरंगताना जे बदल तुम्हाला करावे लागले ते कसे काय होते? आता तुम्हाला पहिलं विमानाबद्दल सगळी माहिती देतात, तर त्यामुळे ती आत्मसात करायला लागते. त्याच्यानंतर सिम्युलेटर मध्ये बसून सगळी तयारी करतात तुमची ॲक्च्युअल एअरक्राफ्टमध्ये बसण्यासाठी च्या पूर्वीची. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक ब्लाइंड फोल्ड टेस्ट म्हणतो, म्हणजे डोळे बंद करून तुम्हाला सगळी बटणं किंवा डायल जी आहेत ती लोकेट करता आली पाहिजेत. आणि लोकेट केल्यानंतर पटकन डोळे उघडून तुम्हाला इंडिकेशन काही दाखवली
तर ती तुम्हाला रीड करता आली पाहिजे, ह्याची टेस्ट होते. तर त्याच्यामुळे तुम्ही जे हे ट्रान्झिशन करता त्या ट्रान्झिशनमध्ये खूप तुम्हाला मेहनत करायला लागते त्याच्यामुळे. आणि ह्या गोष्टी आत्मसात केल्यानंतरच तुम्हाला पहिल्यांदा विमानात बसवतात. आणि ते बसल्यानंतर सुद्धा प्रत्येक पायलट जो शिफ्ट होतो ह्या विमानातनं त्या विमानामध्ये, आणि ते सगळे पायलट ते आत्मसात करू शकतील असं पण नसतं. त्यामुळे ती जबाबदारी एक जे सुपरवाईज करतात किंवा जे इन्स्ट्रक्टर्स असतात, ट्रेनिंग करतात, त्यांच्यावर असते की बाबा एखादा पायलट समजा नाही करू शकत असेल तर त्याला परत MiG-21वर पाठवता येतं. पण बहुतेक करून सगळ्यांची एक जेव्हा तुमची एक अपग्रेडेशन होते तेव्हा एक इच्छा असते की आपण करून दाखवावं म्हणून. थोडेसे लिवे असतो पण तो खूप जास्त नसतो. त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये तेवढ्या तासांमध्ये तुम्हाला ते अचीव करायला लागतं. तर त्यामुळे ती जंप होती बऱ्यापैकी, पण करायची इच्छा होती, एक आत्मसात करायची, आणि चांगलं हे मिळालं होतं, मौका मिळाला, त्यामुळे ते होऊन जातं. साधारणतः 4000 तासापेक्षा फ्लाईट चालवण्याचा अनुभव आपल्याकडे, फायटर जेट चालवण्याचा म्हणा किंवा विमान चालवण्याचा. तर ह्या सगळ्या 4000 तासापेक्षाच्या अनुभवामध्ये असा एखादा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेला की नाही, मला आयुष्यभराचा धडा मिळाला आहे, असं काही, अशी काही एखादी घटना घडली आहे का? अमावास्येच्या रात्री म्हणजे डार्क नाईट आम्ही म्हणतो, तेव्हा काहीच प्रकाश नसतो, आणि तेव्हा एका मिशनवर चेन्नईच्या जवळ एक नेव्हल बेस आहे आरकोणममध्ये, तिकडनं आम्ही उड्डाण केलं होतं, आणि आम्हाला नेव्हीच्या शिप्सना अटॅक करायचा होता, आणि आम्ही लो लेवलवर म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या जवळनं जायचं होतं. रात्री 2चं वेळ होता, आणि थोडंसं छोटे छोटे क्लाउड्स होते, त्यामुळे सारखं क्लाउडच्या आतनं बाहेर असे जात असल्यामुळे ते थोडंसं रिफ्लेक्शनमुळे का होईना, वेळ रात्रीची होती, थोडंसं फटीग पण असेल, तर त्याच्यामुळे मला हळूहळू डिसोरिएंट झाल्याचं एक फिलिंग आलं होतं. तर त्यामुळे डिसोरिएंटेशन वेन यू आर फॉर अ पायलट इज द वर्स्ट थिंग दॅट कॅन हॅपन. अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स देर आर अदर थिंग्स ऑल्सो क्लोज टू ग्राउंड, इफ यू हॅव एन इमर्जन्सी विच इज क्रिटिकल, व्हेरी क्रिटिकल, तर ते पण खूप हे असतं. तर ते डिसोरिएंटेड झालं तर डिसओरिएंटेशनमध्ये असं असतं की आम्हाला सांगितलं असतं की डिसओरिएंटेशन झालं तर ते रेकग्नाईज करा, तुम्ही ओळखा ते, आणि ओळखल्यानंतर तुम्हाला तुमच्या विमानाचे जे इंडिकेटर्स आहेत त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, आणि त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवा, पण तुमच्या जे म्हणजे मानसिक तुम्हाला इनपुट्स मिळत आहेत त्याच्यावर तुम्ही खूप जास्ती जाऊ नका, इन्स्ट्रुमेंटवर बिलीव्ह करा. पण ते बोलणं आणि करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर ते होत असताना ज्या मी स्टेप्स घेतल्या, जे ट्रेनिंगमध्ये आम्हाला सांगितलं होतं किंवा आम्हाला टेस्ट केलं होतं, त्या प्रत्येक गोष्ट आठवून सारखं आणि आपल्या मनावर एक हे करून कंट्रोल ठेवून ज्या स्टेप बाय स्टेप मी गोष्टी केल्या, त्याच्यामुळे मी आज तुमच्याबरोबर बोलायला इकडे बसलो आहे. नाहीतर मला नाही वाटत मी त्या परिस्थितीतनं बाहेर, आणि बरेचसे लोक असल्या परिस्थितीमध्ये जीवाला मुकलेले आहेत. त्यामुळे आल्यानंतर माझा पूर्ण ओव्हरऑल ओला चिंब झालेला होता, कारण एवढं मी स्वतःशी, मनाशी, शरीराशी झगडत ते विमान वाचवलं त्यावेळेस. आणि अर्थात ग्राउंडमध्ये रडारवाल्यांशी किंवा माझ्या मागे जे पायलट होते त्यांच्याशी बोलण्यामध्ये वगैरे वगैरे जे आमचे प्रोसिजर्स आहेत त्याप्रमाणे सगळं करत गेलो, आणि जे बेसिक ट्रेनिंग होतं त्याच्यावर विश्वास असल्यामुळे आणि चांगलं ट्रेनिंग मला मिळाल्यामुळे मी आज तुमच्याबरोबर इकडे बसलो आहे. तर तो एक प्रसंग डिसओरिएंटेशनचा होता. त्याच्यामुळे मला एवढं दृढ निश्चय झाला की ट्रेनिंग घेतलंय ते, आणि ॲक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन, आणि त्याच्याचबरोबर पुढच्या पिढीला आम्ही ट्रेनिंग देतोय त्याचं महत्त्व. कारण बघा, आपण ट्रेनिंग घेतोय, आपण खूप हुशार आहोत, आपण खूप चांगले आहोत, पण ते आपण जर का देऊ नाही शकलो पुढच्या पिढीला तर मग ते बरोबर नाही. तर त्याप्रमाणे एक तो हे मिळाला की तुम्ही जेवढं आत्मसात करता तेवढं तुम्हाला द्यायला पण पाहिजे, तसंच त्याच पद्धतीने त्याच कॅलिबरचं, आणि आपली पुढची पिढी पण त्याचप्रमाणे तयार व्हायला पाहिजे. आपल्याला आपल्या ह्या पूर्ण कारकिर्दीमध्ये 3 पदकं मिळाली आहेत, 3 सन्मान मिळालेले आहेत, 3 वेगवेगळ्या राष्ट्रपतीकडून मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत, प्रणव मुखर्जी आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत.
यांच्याकडनं हे सगळे सन्मान आणि ही पदकं आपल्याला मिळालेली आहे. तर याबाबतीची थोडीशी माहिती आणि जाता जाता शेवटी ह्या आपल्या तरुणांना, आजच्या पिढीला कशा पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या क्षेत्राकडे येण्यासाठी मोटिवेट व्हावं याच्याबद्दल थोडंसं आपल्याकडनं. ही पदकं मिळाली आहेत ती माझ्यामध्ये ओघाने मिळाली आहेत. मी काम करत राहिलो. कामाचं रेकग्निशन कोणीतरी दुसऱ्याने केलं. पण जेव्हा पहिलं पदक मिळालं वायुसेना मेडल, तेव्हा मला एक संधी मिळाली होती. भारतातनं सर्वात पहिल्यांदी फायटर विमान बाहेर घेऊन जाणं एका एक्सरसाइजसाठी, आणि ते पण थेट अलास्काला घेऊन गेलो होतो आम्ही 2004मध्ये. आणि त्या एका गटाचं नेतृत्व करायला मला मिळालं. आम्ही 6 जॅगवर्स, 2 IL-78 टँकर्स आणि 2 IL-76 कार्गो प्लेन्स घेऊन ऑल द वे अलास्कापर्यंत गेलो होतो. तिकडे 12 राष्ट्रांबरोबर आम्ही एक एक्सरसाइज केली होती आणि सुखरूप परत आलो होतो. तर त्या सगळ्या कवायतीचं प्लॅनिंगपासनं एक्झिक्युशनपर्यंत सगळी जबाबदारी माझ्यावर होती. आणि हे पहिल्यांदा केल्यामुळे कदाचित त्याच्याबद्दल रेकग्निशन म्हणून अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती होते त्यांनी ते पदक मला दिलं होतं. आणि बाकीचे बरेच काही गोष्टी करत राहिलो. मी माझं काम निष्ठेने करत राहिलो आणि कामापेक्षा जास्ती काही गोष्टी करायला मिळाल्या आणि त्या केल्या. त्याच्यामुळे त्याचं रेकग्निशन मिळालं. माझ्या मते तरुण पिढीसाठी म्हणून म्हणजे मी साधारण एक विद्यार्थी होतो, साधारण कुटुंबातला मुलगा होतो, पण एक ध्येय आपण समजा एक ध्येय निवडलं की त्याच्यावर कसं आपण फोकस राहू शकतो आणि त्या एकदा आपण निष्ठा केली की ते कसं अचीव करायला. आणि निष्ठा ही नेहमी आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा वरतीच करावी, कारण आपल्याला असं वाटतं की ही माझी लिमिटेशन आहे. आता माझा एक सामान्य कुटुंबात कधी एक्सपोजर न मिळाल्यामुळे कधी विमानात, आणि ते पण फायटर विमानामध्ये बसण्याचा असा विचार येण्याची शक्यता नव्हती, आणि ते पण 7वीत. पण एक ते विचार आल्यानंतर ते अचीव करायला म्हणून जे फोकस ठेवायला लागतो किंवा एक ध्येय गाठायची आपलं एक त्याच्यासाठी तळमळ असते, आणि त्याच्यासाठी जे काय कष्ट करायला लागतील किंवा जे काय फोकस ठेवून मेहनत करायला लागेल ते करायची इच्छा ठेवणं गरजेचं असतं. आणि ते कुठल्याही फील्डमध्ये असू दे. आता सैन्यामध्ये वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळे अचीवमेंट्स करू शकता तुम्ही, किंवा बाहेरच्या कुठल्याही क्षेत्रात. आणि एक देशासाठी काहीतरी करायची एक तळमळ असायला लागते कुठल्याही क्षेत्रामध्ये. आपल्याला नेशन बिल्डिंगसाठी म्हटलं तर आपले कुठल्याही क्षेत्रातली मुलं आज पुढे येऊन आपल्या देशासाठी जे काय करू शकतील ते कमीच आहे, आणि तेच करावं असं मी गोव्याच्या सगळ्या युवतींना सांगेन की इच्छा ठेवा, अचीव करा, आणि देशासाठी जे काय करता येईल ते करा. सराकडे उलयतना वेळ कसो पासार जालो हें कळकूच ना, पण खूप अनुभव त्यांच्याकडे आसा आणि ह्या अनुभवाचो उपेग आमी सगळ्यांनी करून घेवपाक जाय अशें म्हाका दिसता. आयज ह्या आमच्या विराक सन्मान कार्यावळींत आमच्या सांगातान आशिल्ले आदले एर वायस मार्शल सुनील नानोडकर सर, तुम्ही हांगा आयले आणि तुमच्या आयुश्यांतले बरेचश्यो घडामोडी आमच्या मुखार तुम्ही मांडल्यो. तातूंतल्यान आमकां कांय अनुभव मेळ्ळो, आमकां शिकपाकूय मेळ्ळें, आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान आमच्या प्रेक्षकांकूय कळपाक लागलें की बाबा कशा पद्धतीन आमचे जे सैन्य दळांतले वेगवेगळे विभाग आसा ते आमच्या देशा खातीर कशा पद्धतीन कार्य करतात. तुम्ही हांगा आयले आणि तुमचो अनुभव हांगा मांडलो, आमचे कडेन शेअर केलो, त्याच्या खातीर तुमकां देव बरें करूं. आणि तुमची अशीच मोलाची साथ आमकां सगळ्यांक आसूं दी, आणि आमची ही कार्यावळ अशीच तुमच्या सगळ्यांच्या अनुभवान फुलत रावली अशें हांव सगळ्यां कडेन मागता. देव बरें करूं. गोंयकारांचे देव बरें करूं.